ताई घ्या हिला आणि दूध गरम करून द्या आणि झोपते का बघा. त्यांचीच सवय लागली आहे तिला. काही झालं ना तरी आजी सतत माझ्या संसारावर घसरते. काय प्रॉब्लेम आहे मी इथे राहिले तर? तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे? अप्पी असं का बोलतेस बाळा? लेक आहेस तू माझी. मग आजीचं काय चाललेलं असतं सारखं? तिला तर मी नकोशीच झाले. त्यात ती अधिरा, इतकं फुल ऑफ ॲटिट्यूड असणारी मुलगी सासूचे पाय धरते. शी. मला तर काही झेपतच नाहीये. मी अधिराच्या जागी असतो ना तर म्हणाला असतो नाही माफी मागत, काय करायचंय ते करा. नशीब आपल्याला माफी मागायला नाही लावली तिने. ए आपला काय संबंध? सासूला खुश करण्यासाठी ती काहीही करू शकते. आणि आपण करायचं का? हे बाहेर काढ यार तिला या घरातून. आता डोक्यात जायला लागलीये माझ्या. हो मम्मा, ती जात असेल ना यावेळेस तर तिला जाऊ दे. ती अशी इथे आहे ना तर तिचा काहीच फायदा नाही आपल्याला. मॉम, आलोच मी. पिंटे दादा, बाबा म्हणाले तसं आज काही झालं तरी मी आईंना घरी घेऊन जाणार आहे. हे बघ, त्यांना बरं वाटेल तोपर्यंत इथे थांबू दे. नंतर तुमच्या घरी त्यांना सोडण्याची व्यवस्था मी करीन, ठीक आहे? नाही, नको. त्याची काही गरज नाही आहे. कारण आई आजच अधिरा आणि बाबांबरोबर परत जाणार आहे. का? नाही म्हणजे माझ्या डॉलचा वागण्याचा एवढा त्रास होतोय का तुम्हाला? एवढा राग धरलाय का मनात? मनात तुम्ही राहा ना इथे. नको, पण आता पतिदेव आलेत आणि मग माझी सुनबाई पण आली आहे ना त्यांच्यासोबत मला न्यायला, तर मग मला जायला पाहिजे. असं बरं दिसत नाही राहणं, है ना? बस माझ्याकडनं काही बोलणं झालं असेल जास्त तर माफ करा. असं बोलून जाते, असं काही माझ्या मनात काही नसतं. झालं गेलं, विसरून जा. हा मनातही जास्त टेन्शन घेऊ नका. नाही नाही, आमची अधिरा ना थोडीशी हट्टी आहे. म्हणजे तिचं जर काही चुकलं ना तर तिला 4 गोष्टी समजावून सांगावं. प्रेमाने सांगितलं की ऐकल्या की. मंदाताई प्लीज सांभाळून घ्यावं माझ्या डॉलला. अधिरा, मी काय बोलणार आता तुला? तुझा निर्णय तर झालाच आहे ना? हो, झालाय माझा निर्णय. थांबा, मी ड्रायव्हरला सांगतो तुम्हाला घरी सोडायला. संतोष, आपण सगळे चालले नाही ना सगळ्याने. नारायण यांची बँक घेऊन घ्या. चला. हा येतोय तो बँक. चला चला हो. सॉरी. नंदुते, तू कशाला सॉरी म्हणतीयस? हे जे झालं ते बरोबर नाही झालं. नाही नंदुते, नाही नाही, आईने तुला पाय धरायला लावले ग, सगळ्यांसमोर, तुझ्या घरच्यांसमोर. इथे येऊन मला नाही आवडलं आणि मी काहीच नाही करू शकले ह्यात. तू ते रिलॅक्स. हे बघ, इनफॅक्ट मीच तुला सॉरी म्हणायला पाहिजे. हे सगळं माझ्यामुळे झालंय. माझ्या एका इम्पल्सिव्ह डिसिजनमुळे आई इथे निघून आले आणि तुला आणि पिंट्या दादाला किती त्रास झाला. अगं, मी फक्त आईची माफी मागितली ना. पिंट्या दादाने माझ्यासाठी काय काय गोष्टी केल्या आहेत. मी एवढं नाही करू शकत का सांग पिंट्या दादासाठी? आणि असंही मी आईची माफीच तर मागितली आणि लहानांनी मोठ्यांची माफी मागितली तर काय बिघडलं? आणि तेही माझ्याच चुकींची. नंदुताई, आय प्रॉमिस, मी ताईंना इथून घेऊन जाईन आणि सगळं ठीक करेन. मी भांडणं नाही करणार. मी आय विल मेक शुअर की घरात भांडणच नाही होणार. आणि जरी छोटी मोठी भांडणं झाली तरी मी घराच्या बाहेर नाही येऊ देणार. आय प्रॉमिस. मला इतका जास्त अभिमान वाटतोय माहिती आहे अधिरा तुझा.
सो प्राऊड ऑफ यू अँड आय एम सो हॅपी की माझ्या भावाला तुझ्यासारखी बायको मिळाली आहे. खूप लकी आहे तो. तर ते लकी तर मी पण आहे ना. आय लव्ह रोहन. रोहन दा, हा सुश बोल. काय करतोयस? चहा ठेवतोस का? हो ग चहा ठेवतोय. ओ, ए मी ठेवू का चहा तुझ्यासाठी? नाही काही गरज नाही आहे सुश, राहू दे. अरे छान करेल मी, खूप मस्त करेल. दे दे. सुश मला कधी नाही ना ते खूप चांगला चहा प्यायची इच्छा झाली तर गप्प बस. हा रोहन दा, मी समोसा आणू का तुला? हा कशाला आणि नको? गरम गरम तुला आणते. छान तुला आवडतो ना? घेऊन येते. सुश सुश अगं काय झालंय मला मला सांग. काही हवंय का तुला? काय एक ड्रेस हवाय. ड्रेस हवाय? सुश ऑलरेडी किती ड्रेसेस आहेत तुझ्याकडे तुला माहिती आहे ना. ते कपाट भरले ड्रेसेसनी, तरी तुला अजून ड्रेस हवाय. आय नो, पण काय आहे ना, मला ना हा ड्रेस हवाच आहे. म्हणजे हा ना खूप ट्रेंडिंग ड्रेस आहे रे. हा जर मी ड्रेस घातला ना तर मी ऑडिशन लगेच क्रॅक करेल. आणि आय वॉन्ट टू डू दिस. कारण ना काय विषय नाही, म्हणजे मी मम्माकडे पण पैसे मागितले होते पण मम्माने काही मला पैसे दिले नाही. तशीच निघून गेली ती. आणि मग मी काय करणार ना, कुणाकडे मागणार? मग मला असं वाटलं की तू, आय नो थोडा एक्सपेन्सिव्ह आहे पण प्लीज यार मला. सुश थोडा शांत होशील का? माझं ऐकशील का? हा पण घेऊन दे ना यार ड्रेस. आय नो मी हा ड्रेस घातला ना तर मी ऑडिशन अशी क्रॅक करेल यार. आणि मला ही ऑपॉर्च्युनिटी मिस नाही करायची आहे दादा. प्लीज यार, प्लीज प्लीज. एक काम कर तू ना, नेक्स्ट मंथ मला काहीच देऊ नको बस. हां पण हा ड्रेस दे ना आता प्लीज. लास्ट दाखव ड्रेस. मागव. थँक्यू रोहन. आय लव्ह यू. ओके लगेच ऑर्डर करते. एक सेकंड सुश, मला सांग हे बाबा आणि आदिरा कुठे गेलेत? मी पण आत्ताच ऑब्झर्व करते. मला ते दिसलेच नाहीत सकाळपासून. आलो आलो. अरे वेलकम आई. मम्मा तू आत्ता इथे या घरी कशी काय? लाज नाही वाटत? माझ्याच घरी मलाच विचारतेस. तू आत्ता या घरामध्ये पाऊल टाकतेस ना, मग आल्या बडबड सुरू. तर बावळपण आहे जा. मी काय म्हणालो ते ऐकलं नाही आहेस का तू? काय तुझ्या याच वागण्याला वैतागलो होतो आम्ही. 2-4 दिवस घरात नव्हतीस ना तर घरामध्ये शांतता नांदत होती. तू आलीस आणि आरडाओरडा सुरू झाला. थांब आणि ऐक. एक गोष्ट तुला निक्षून सांगतोय ती ऐक. यावेळी जे झालं ना ते पुन्हा होता कामा नये, लक्षात ठेव.